जिल्हा ते माजी आरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब बोलतायत। आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब, आदरणीय जयंतरावजी, आदरणीय सुप्रियाताई आणि सर्व सन्मान्य मंच, खरं तर आज आपल्या सर्व उपस्थितांचं, निष्ठावान असलेल्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवरांचं मी 26व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो। मित्रांनो, हा 26 वर्षाचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये आपण केलेली मेहनत, दाखवलेली निष्ठा, साहेबांचं असलेलं राज्याप्रती असलेलं प्रचंड मोठं योगदान, या सगळ्यांचा हा उत्सव आहे असं म्हटलं तर काय वावगं होणार। की पवार साहेबांसारखं व्यक्तित्व आपल्याला मागच्या अनेक वर्षांपासून राज्याला आणि देशाला दिशादर्शक राहिलं आणि त्या दृष्टिकोनातूनच आज हा राज्य समाज घडण्याचं खूप मोठं पवित्र काम झालेलं आहे। सामान्य माणूस हा माझा केंद्रबिंदू आहे आणि त्याच्या हिताच्या जपवणुकीसाठी राजकारण करीन हा विचार घेऊन पवार साहेबांनी राजकारण केलं। नेहमीच सामाजिक समता, सामाजिक न्याय, महिला सबलीकरण, शिक्षण, शेती, शेतकऱ्यांचे हक्क या सगळ्या सामाजिक प्रश्नांवर सतत त्यांनी आयुष्यभर काम केलं, खूप कष्ट वेचले। सगळ्यात महत्त्वाचं पवार साहेबांचं धैर्यशाली असं काही महत्त्वाचं काम जर काही असेल तर त्यांनी विचाराशी पण त्याला धीरोदात्त म्हणून उभा राहायचं आणि त्याला सामोरं जायचं, हेच त्यांच्या व्यक्तित्वातून खऱ्या अर्थाने आपण शिकलं पाहिजे। आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकच वाटतं की पवार साहेबांचं व्यक्तित्व हे म्हणजे चलता बोलता विद्यापीठ आहे। त्यांच्या व्यक्तित्वापासून, त्यांच्या जीवनापासून खूप शिकण्यासारखं आहे। आज मला ज्यावेळी तरुणांवर तर एवढा प्रचंड विश्वास आहे साहेबांचं वय 85-84 हे तरुणांना अधिक प्रेरणादायी आहे मी असं म्हणेल। ज्यावेळी लोक पक्ष सोडत होते, आमच्यासारख्या लोकांनाही सातत्याने पवार साहेबांना जालन्यात आल्यानंतर सुद्धा मी विचारलं, साहेब कसं व्हायचंय, यांच्यावर प्रचंडच आपण मोठं केलंय, काम केलंय। जाऊ दे, कुणाला काय जायचं तर जाऊ दे, मला विश्वास आहे राज्याच्या तरुणांवर ही तरुण पिढी पुन्हा आपण उभा करू आणि पुन्हा महाराष्ट्र उभा करू हे सांगणारे आदरणीय पवार साहेब। आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत समाजाप्रती किती बांधिलकी असावी। आम्ही सगळे सांगत होतो सिनियर सिटीजन्सनी कोरोनामध्ये बाहेर पडू नये, पण 85 वर्षाचा हा तरुण योद्धा महाराष्ट्रामध्ये रेमडेसिवीर नावाचं औषध घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमच्या बरोबरच त्या ठिकाणी दौरा करण्याचा संकल्प केला, नवे पूर्ण दौरा पूर्ण केला। हा आधार देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं। सगळं मार्गदर्शन पवार साहेबांचं असतं, प्रेरणा पवार साहेबांची असती, बळ पवार साहेबांचं असतं। त्यामुळेच राजेश भैयांसारखे सुद्धा कार्यकर्ते चांगलं काम करू शकतात। त्याचं सर्व जर श्रेय मी कुणाला देऊ शकत असेल तर ते आदरणीय पवार साहेबांना देईल। आणि की यावेळेस आपल्या सर्वांचे मी आभार मानेल की आपण खूप मेहनत केली, कष्ट केले, निष्ठा दाखवली, पण साहेबांचा आभार मानेल की आपल्या सगळ्यांना एक चांगला विचार दिला, आपल्या सर्वांना लढण्याचं बळ दिलं आणि या महाराष्ट्राला सावरण्याचं काम, समृद्ध करण्याचं निश्चित प्रकारे समाजामध्ये एक जर विचार केला तर समाजामध्ये पूजा ही शक्तीचीच होती। शक्तीची पूजा करणारा समाज
बदललेला काळ आहे. जनतेशी नाळ धरून योग्य मेळ जर घातला तर निश्चित प्रकारे उद्याचं भविष्य आपलंच आहे असा आशावाद घेऊन आपण या ठिकाणी जाऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी सहकार मंत्री पाटील साहेब, मी आपणास विनंती करतो